हे बघा मंडळींनो, इथे मी सगळे मिलेट्स भिजवून घेतलेले आहे 3 ते 4 घंटे आणि त्यांना छानपैकी वाटून घेतलेले आहेत. त्यात वाटताना हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर, आलं असं घातलेलं आहे. हे बघा अशा प्रकारे त्याचं पीठ तयार केलेलं आहे. जास्त पातळ नाही, जास्त जाड नाही आणि त्याच्यात आवडीच्या भाज्या घातल्या आहेत. त्यात मी घातलेलं आहे गाजर, नंतर मटार, शिमला, कांदा आणि थोडीशी ब्रोकोली. हे सगळं मी बारीक चिरून घातलेले आहे. चला तर मग पुढच्या पदार्थाच्या तयारीला लागूया. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे शिल्पा मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये. चला तर मग आज कुठला पदार्थ बनवूया? पॅनकेकची तयारी आहे हो आज. चला तर मग लागूया तयारीला. अशा रीतीने एक साईडने पॅनकेक किती छान मंद आचेवर खरपूस भाजले गेले आहे. आता आपण त्यांना पलटी करून परत 1 ते 2 मिनिटं भाजूया. हे बघा अशा रीतीने आपण पॅन आता छानपैकी गरम करून घेतला आहे. तुमच्याकडे जर खाचेचा पॅन नसेल तर तुम्ही तव्याला पण थोडंसं तेल लावून गरम करू शकता. आणि आता आपण त्यावरती ते मिश्रण अर्थात मिलेट्स मिश्रण घालून त्यावरती चीज किसणार आहोत. हे बघा अशा प्रकारे सर्व मिश्रण आपण सगळीकडे व्यवस्थित घालून घेतलेले आहे. आता यावरती आपल्याला छानपैकी चीज किसायचा आहे. बघा छानपैकी चीज किसून झालेले आहे. मंद आचेवर 5 मिनिटं आपण याला झाकण ठेवून छानपैकी दोन्ही साईडने खरपूस भाजून घेणार आहोत. अशा रीतीने एक साईडने पॅनकेक किती छान मंद आचेवर खरपूस भाजले गेले आहे. आता आपण त्यांना पलटी करून परत 1 ते 2 मिनिटं भाजूया. बघा पॅनकेकला किती छान कलर आला आहे, किती छान खरपूस भाजले गेले आहेत. असे पॅनकेक्स तुम्ही टिफिन्सला देऊ शकतात किंवा ब्रेकफास्टसाठी खाऊ शकतात किंवा ब्रंचसाठी सुद्धा हा एक उत्तम पदार्थ आहे. करून बघा, आवडतोय की मलाही कळवा आणि सांगा. आता दोन्ही साईडने मस्तपैकी भाजले गेलेले आहेत हे पॅनकेक्स आपले. आता आपण ते प्लेट्समध्ये काढून घेऊया. अशा रीतीने आपला हेल्दी डिलिशियस पॅनकेक अर्थात मिलेट्स पॅनकेक तयार आहेत. कसे वाटतात नक्की कळवा आणि आवडल्यास शिल्पा मॅजिकल फूड सिक्रेटला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. हेल्दी आणि डिलिशियस आणि झटपट होणारे, शिवाय डाएटसाठी उपयुक्त आणि चवदार पण आणि पौष्टिक पण. या धावपळीच्या युगात काहीतरी चविष्ट आणि पौष्टिक मिळावं ही प्रत्येक गृहिणीची अपेक्षा असते. घरच्यांसाठी तिला नेहमीच काहीतरी वेगळं बनवायचं असतं, चविष्ट बनवायचं असतं. त्या दृष्टीने हा पदार्थ एक उत्तम पर्याय आहे.